इथे प्रसिद्ध अभिवादन करताना विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य शिंदे सर प्रास्ताविकाला घेऊन येत आहेत. त्यांना विनंती आहे वरील विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित खास करून या गावचे भूमिपुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आणि चांगवड वकील संघाचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट दिनकररावजी ठाकरे, त्याचबरोबर आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट दौलतरावजी ठाकरे साहेब, त्यांच्यासोबत आलेले कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी स्कूल कमिटी सदस्य माननीय डी.के. ठाकरे सर, बाजीराव पाटील ठाकरे, शंकरराव ठाकरे, भाऊराव पाटील सोनवणे, वाल्मिकराव पटाटे, नामदेवराव सोनवणे, या काजी सांगवीचे पंच श्री पुंजाराम पाटील कारभारी ठाकरे, या सर्वांचं या प्रसंगी परिवेशक शिर्के सर. सर्वप्रथम आपण सर्वांचं शालेय स्तरावर स्वागत केल्यानंतर खरं तर आपण विज्ञान प्रदर्शन का आयोजित करतो? विद्यार्थ्यांमध्ये असणारी जिज्ञासा, या जिज्ञासेला प्रेरणा देण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये असणारी कल्पनाशक्ती जागी करण्यासाठी, तिला पंख देण्यासाठी, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचं किती महत्त्व आहे हे आपण जाणतो आणि या प्रदर्शनामधून तो हेतू साध्य करण्यासाठी आपण याचं आयोजन करत असतो. आज या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक गटाने 21 असे उपकरणं या ठिकाणी सादर केलेले ठेवलेले आणि रांगोळी प्रदर्शनामध्ये एकूण 30 रांगोळ्या आहे. त्याच्यात मुलं आणि मुली दोघांचाही समावेश आहे. पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञानाचा वापर आणि विज्ञानातील समाजातील सहभाग या महत्त्वाच्या संकल्पना आपल्यासमोर या प्रदर्शनातून समोर येतील. हे प्रदर्शन केवळ स्पर्धा नसून एक शिकण्याचं, अनुभवण्याचं आणि भविष्याला दिशा देण्याचं एक व्यासपीठ आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी अथक मेहनत घेऊन हे मॉडेल तयार केलेले, त्यांच्या मार्गदर्शनासाठी शिक्षकांनी दिलेला वेळ आणि प्रोत्साहन याबद्दल मी सुद्धा त्या शिक्षक बंधू भगिनींचं मनपूर्वक या ठिकाणी, तसंच प्रेक्षकांचाही तुमचे या ठिकाणी आभार मानतो. आजचा दिवस विज्ञानाविषयी आवड वाढवणारा, जिज्ञासा प्रज्वलित करणारा दिवस आहे आणि नव्या कल्पनांचा उत्सव ठरेल अशी मला पूर्ण संघाच्या अध्यक्षा आणि ताई ठाकरे या ठिकाणी उपस्थित, त्यांचे मी स्वागत करतो. आणि विज्ञानातून या निमित्ताने सांगतो, विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा, विज्ञानाचं ज्ञान विकसित करावं, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सुप्त गुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वामध्ये विकास साधावा आणि भविष्यातील संशोधक याच ठिकाणी दडलेले आजच्या निमित्तानं मी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शाळेमध्ये आज शालास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृती सादर केलेल्या आहेत. विज्ञान प्रदर्शन म्हटलं की आमच्या विद्यार्थ्यांमधले शास्त्रज्ञ जागे होतात. विज्ञान म्हणजे तरी काय, तर विज्ञान म्हणजे आपला एखाद्या विषयातील विशेष असं जे ज्ञान आहे त्यालाच आपण विज्ञान म्हणतो. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं मी विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करतो. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, त्यांना विनंती आहे की आपलं सुश्राव्य मनोबल व्यक्त करावं. या ठिकाणी उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, या विद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर, पर्यवेक्षक शिर्के सर, त्यांचे सर्व सहकारी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज सर्वप्रथम मी या विद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर आणि पर्यवेक्षक आणि त्याचप्रमाणे सायन्स विभागाचे सर्व सन्माननीय शिक्षक आणि या विद्यालयाचे सर्व सन्माननीय शिक्षक वृंद, शिक्षक भगिनी यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. या महाविद्यालयामध्ये
त्यांनी विज्ञान प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. याबद्दल शालेय समितीच्या वतीने विद्यार्थी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट दिनकररावजी ठाकरे यांच्याकडनं आपल्याला शुभेच्छा मिळालेल्या आहेत. यानंतर त्यांनाच विनंती आहे की तोफेची मानवंदना देऊन आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. बरं, त्याच्यामुळे लाईट लागतं का? स्लो होते. काय कारण कशी सिस्टीम काय लाईट कशी लाईट भूकंप